पोलीस दल कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. कायदा खून प्रकरणातील फरार आरोपींची पोलिसांनी काढली धिंड. 2 महिन्यानंतर आरोपी जेरबंद. जळगाव पिंपराळा परिसरात झालेल्या खळबळजनक खून प्रकरणातील गेल्या 2 महिन्यांपासून फरार असलेल्या 2 मुख्य संशयित आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. विशाल कोळी आणि दशरथ दामू कोळी अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे असून अटकेनंतर पोलिसांनी आज त्यांची घटनास्थळी धिंड काढली. मिळालेल्या माहितीनुसार पिंपराळा येथील हत्येच्या घटनेनंतर हे दोन्ही आरोपी पोलिसांना चकवा देऊन पसार झाले होते. गेल्या 2 महिन्यांपासून पोलीस त्यांच्या मागावर होते, मात्र ते वारंवार आपली ठिकाणे बदलत असल्याने त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने आणि संबंधित पोलीस स्टेशनच्या पथकाने सापळा रचून या दोघांना बेड्या ठोकल्या. आरोपींना जेरबंद केल्यानंतर कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून आणि गुन्ह्याची व्याप्ती तपासण्यासाठी पोलिसांनी त्यांना परिसरात नेले होते. यावेळी त्यांची धिंड काढण्यात आल्याने परिसरात मोठी गर्दी जमली होती. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास अधिक वेगाने सुरू केला आहे. या अटकेमुळे 2 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाला आता तपासाच्या दृष्टीने मोठी गती मिळणार आहे. एकच दादा पोलीस दादा एकच दादा पोलीस दादा राहाल तर फायद्यात राहाल. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. एकच दादा.